श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिरस यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत होळीच्या पवित्र पौर्णिमेला केला जाणारा एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध उपाय, पिवळ्या कवड्यांचा लक्ष्मी प्राप्ती उपाय. अखंड धन, सुख समृद्धी आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. होळी पौर्णिमेचे महत्त्व. होळीच्या दिवशी येणारी पौर्णिमा ही अत्यंत शक्तिशाली तिथी मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा सहज प्राप्त होते. विशेषतः रात्रीची वेळ मंत्र साधनेसाठी अत्यंत फलदायी असते. या दिवशी श्रद्धा आणि नियमाने केलेला उपाय आयुष्यभर लाभ देतो असे मानले जाते. पिवळ्या कवड्यांचा उपाय कसा करावा? लागणारे साहित्य: 11 किंवा 16 पिवळ्या कवड्या, पिवळे वस्त्र, हळद कुंकू, अक्षता, कमळगट्टा असल्यास, तुपाचा दिवा. विधी कसा करावा? संध्याकाळी किंवा रात्री शुभ मुहूर्तात स्वच्छ अंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करा. पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून आसनावर बसा. पिवळ्या वस्त्रावर कवड्या ठेवून त्यांना हळद कुंकू लावा. तुपाचा दिवा लावा आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करा. यानंतर खालील मंत्रजप क्रमाने करा. मंत्रजप क्रम: 1 वेळा श्री सूक्त, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र. 1 वेळा पुरुष सूक्त, भगवान विष्णूंची कृपाप्राप्तीसाठी. 16 वेळा नवार्णाव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम श्री महालक्ष्म्यै विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. 16 वेळा कुबेर मंत्र, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा. शेवटी 1 माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ. विशेष सूचना: जप पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने करा. मध्ये उठू नका किंवा मोबाईल वापरू नका. जप झाल्यानंतर त्या कवड्या लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा. वर्षभर त्याच ठिकाणी ठेवा. मित्रांनो, श्रद्धा आणि सात्विक भाव असला की कोणताही उपाय नक्कीच फलदायी ठरतो. होळीच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका. जर तुम्हाला अशीच भक्तिमय आणि उपयुक्त माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा